बाय गोकर्ण. हे बघा ना, हे बघा, हे बघा, हे बघा. हा 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 भाई, फुल फायनल डेस्टिनेशन, फुल फायनल डेस्टिनेशन. पलाच्या माईला पला. सेट झाली गाडी एकदम मस्त पैकी. स्वप्न पूर्ण होतं तर मजा येते जराशी. हो, गुलमोहर मोहरून आला. सुप्रभात मंडळी. जसं मी बोललो तिकडून उंबेचवरूनच आता आपण निघत आहोत हम्पीसाठी. तर हम्पी इकडून आहे 350 किलोमीटर आणि आपल्याला दाखवत आहे रस्ता 5.5-6 तासाचा. पण आपल्याला 2 तास तर रिक्षा टाकायचेच आहेत तसे पण. तर बघूया. आणि आत्ताचे बघायला गेले तर वाजले आहेत एक्झॅक्ट 6. तर 6 वाजलेले आहेत तर 7, 8, 9, 10, 11, 12, 1, 2 वाजेपर्यंत पोहोचायचं टार्गेट ठेवतं आहे. बघूया आता किती वाजेपर्यंत पोहोचतं ते. घाई नाही आज कुठे जायचं का नाही तर एवढा काय प्रॉब्लेम नाही आहे. तर चल आता आपण जर्नी चालू करूया. लेके प्रभू का नाम. जय सियाराम. भगवती माते की जय. गणपती बाप्पा मोरया. जय बजरंगबली. चलो बाय गोकर्ण. आता बघूया परत आयुष्यात कधी भेटती गाठी होतातच. पण आयला पाऊस जामच भरून आला तिकडे. बघूया आपल्याला ऑन द वे मिळतोय की नाही मिळत आहे तो. चला, इच्छा तर नाही होत आहे पण हम्पी पण वाट बघते. ओके. पावसाळ्यात फिरायची ना हीच एक मजा आहे. हे बघा ना मस्त आता ओढे सगळे जिवंत झालेत. ॲक्टिव्ह. आणि असंच फक्त इकडे फक्त बसून राहिलं ना तरी खूप वाटतं. कारण तसं जो आवाज येत आहे ना एवढा सुंदर. तुम्ही आवाज आहे का? परत एकदा मोठं ब्लॉगिंगमध्ये स्वागत. म्हणजे तुमचं बघितलं तुम्ही 2 दिवसापासून की लाईक मी खूप कमी बोलतोय काय गाडीवरती असताना. पण बोला आता एवढा सुंदर रस्ता चालू झाला ना माझं मन असं वाटलं की नाही आता छोडो जाने तर मी माईक लगाते. पाऊस होईल तेव्हा बघूया काय करता येईल ते. तर रस्ता बघा टॉप नॉच चालू झालेला आहे. आणि आता आपण आहोत NH52 वरती. हुबळी इकडून आहे 114 किलोमीटर. म्हणजे सेम आहे. आपण गोकर्णवरून निघालो यानासाठी तिकडून सरळ आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल याना असा सरळ आहे आणि NH52 म्हणजे हुबळीसाठी आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्ट घेऊन मग परत राईट घ्यायचं आहे. तर बघा हुबळीला कितीपर्यंत पोहोचतोय. आणि ॲक्च्युली असं बघायला गेलं तर रमत गमतच गाडी चालवतोय ना. तर आता 7:30 वाजायला येतील. तर 7:30मध्ये मे बी आपली काय माहिती किती किलोमीटर कंप्लीट झाली. मे बी 40पर्यंत झाली असतील कंप्लीट. तर कारण मला राहवत नव्हतं. बोलला आता एवढे चांगले रस्ते परत दिसतात आहेत तर मी येतो माईक लावतो आपण मस्त बोलत बोलत प्रवास करूया परत एकदा. तर चला आता सध्या तरी टार्गेट आहे हुबळीचं. सध्या तरी भूक तर काय लागलेली नाही आहे पण आपण हुबळीला जाऊया. हुबळीपर्यंत पोहोचूया मग काहीतरी खाऊया आणि नेक्स्ट जर्नी चालू करूया. चला. आणि हे बघा पुढे हा माउंटन्स चालू झालेले आहेत आणि त्या माउंटन्सवरती मस्तपैकी तो फॉग असा पकडून राहिलाय. फॉग तिकडेच म्हणजे जमा राहिलाय. बघा ना दिसत असेल तुम्हाला कदाचित अशी माझा समज आहे. असं वाटतं की हे बघा ना, हे बघा, हे बघा, हे बघा. हा 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 हा. तर असं बघून असं वाटतं की हा जरा वेळ थांबावं आणि जरा वेळ बघत राहावं. कारण आपल्याला माहिती आहे की साला हा इव्हेंट परत होणे नाही. रिटर्न मुंबईला आल्यानंतर तर नाहीच नाही. असं फायनल डेस्टिनेशनची आठवण आली मला. बघा भाई फुल फायनल डेस्टिनेशन, फुल फायनल डेस्टिनेशन. पलाच्या माईला पला. ओके गाईज. तर आता
परत वळणाचा रस्ते चालू झालेले आहेत आणि असं वाटतं की मी परत कुठेतरी घनदाट जंगलाच्या मधल्या रस्त्यातून जात आहे, कारण फिलिंगच तशी येत आहे इकडे. म्हणजे बोलतात ना, अजूनपर्यंत फ्रॉम आपलं गोकर्णात आल्यापासून जेवढे पण स्पॉट करत गेलेले आहेत ना, ते स्पॉट करता करता एवढे सुंदर रस्ते मिळत गेलेत ना मला, एवढे सुंदर रस्ते मिळत गेलेत ना, तर मी काय सांगूच काय. अशा वेळेला जरा केअरफुली ड्राईव्ह करावी लागते. ट्रक असतात, कधी कधी ओव्हरटेक करायला पण जातात, तर हकतात. तर बेटर आहे की आपण हॉर्न दिलेले बरे आधीच, म्हणजे ॲटलिस्ट ते ओव्हरटेक तरी नाही करणार आळ्यासाठी. हे बघा आता, हा बघा, बघितलं, हे अंगातला मस्त आहेत या लोकांच्या. नाही, हर एक नंबर ना. आणि ॲक्च्युली ना, अशा कंडिशनच्या रोडमध्ये म्हणजे तुम्हाला लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडला छानपैकी अशी सगळी मस्त मोठी मोठी झाडं आलेली आहेत, उगवलेली आहेत, किंवा मस्तपैकी हिरवळ आहे. तर मग अशा सिच्युएशनमध्ये गाडी चालवायला अजून जास्त मजा येते. हे बघा ना, काय घनदाट दिसतंय. असं नाही की बाबा लांब लांब आहेत, जवळजवळ झाडं एकदम मस्तपैकी वाढलेली आहेत. अनटच एरिया, त्याच्यामध्ये हा रस्ता. ओके, दिस इज लिटल बिट. मूर्ख माणसं असतात. हे बघा, हे गरज आहे इकडे अशी ओव्हरटेक करायची. हे कधी कधी काय लोकांना किंवा ड्रायव्हर्स लोकांना समजून का नाही, तेवढं मूर्खपणासारखं कसा करतात मला काय कळून नाही येतं या लोकांचं. कधी असंच वाटतं की बाबा त्यांचं जाऊन द्या, आपणच मोठेपणा दाखवूया, हुशारगिरी दाखवूया आणि थंड होऊन चालूया, मग काय राव. ओके गाईज, जर नाश्ता करून निघालोय मी. यल्लापूरला थांबलो होतं नाश्त्यासाठी. अरे काय हॉटेल होतं, अरे एक नंबर हॉटेल होतं. आणि यायचं हे आहे की हेच हुबळी यायला अजून बघ मे बी 60 किलोमीटर बाकी असणार. पण बघा ना, रस्ते एवढ्या स्मूथ आणि मला एकदम मक्खन मिळाले आहेत ना. म्हणजे ऑन ॲव्हरेज मी 75 वरतीच जातोय. 75 बोलतो, म्हणजे मध्ये मध्ये 80 टच होते, 70पर्यंत. 70च्या खाली उतरलो नाही अजूनपर्यंत. म्हणजे आपोआप, म्हणजे मी असं बघत नाही आहे की स्पीडोमीटरमध्ये मी कितीच्या स्पीडवरती आहे, कारण रस्ते तसे आहेत ना. आणि या सिनिक रूटवरती जायला खरंच बोलतो एक वेगळा एक्सपिरियन्स मिळतो ना, तर अजून जास्त मजा येते. युजली खूप लोकांना हवे असतात ते एक्सपिरियन्स, आणि ते मिळतात, कधी कधी नाही मिळत. आपलं तर बाबा गोकर्णापासून हेच सगळं चाललेलं आहे, आणि जेवढं बघतो तेवढं कमीत कमी दिसत आहे. तर आहे यार, फन आपला आहे, फिरण्याचा फन आहे दुसऱ्या स्टेटमध्ये पण. आणि कर्नाटक बघायला गेलं तर ते पण वेस्टर्न घाटमध्येच येतं जास्त तरी. तर मग इकडे पण तेवढीच काय बोलतो आपण हिरवळ तुम्हाला बघायला मिळेल. युजली साऊथला तुम्हाला भरपूरच बघायला मिळेल हिरवळ. मग हे त्यातलंच एक ठिकाण, आणि एवढं छान दिसतंय ना, म्हणजे मन आवरत नाही मला इकडे तिकडे बघायचं, कारण आहेच एवढे सगळे सुंदर रस्ते. तर असं मला वाटतं की मी हम्पीपर्यंत जर अशाच कंडिशन असेल, पुढे जाऊन ऑफकोर्स हायवे मिळणार आहे मोठे, पण हे कंट्री साईडचे हायवे त्या हायवेपेक्षा सुंदर वाटतात असं बघायला गेलं तर, अतिशय सुंदर वाटतात. ओके, इकडून आहे, मी जाऊ शकतो. हो, मी जाऊ शकतो असं. आणि हा बघा कव आला, आय गेस हा समुद्र आहे का कुठे दिसत नाही, समजून नाही येते मला की नदी की आकाश काय आहे ते, मला काहीच समजून येत नाही. एकदम खुल्लं दिसतंय ना, इट्स नॉट अ समुद्र, मोकळं मैदान आहे. आणि बघा ना, हा काय प्रसन्न वातावरण असणार ना इकडे सकाळ सकाळचं देखील. असं देखील काय सुंदर दिसतंय. हे बघा ना, शेतीची कामं चालली आहेत सगळीकडे, नांगरणी झालेली आहे, आणि एवढी तगडी दिसते ना बघायला गेलं तर. राव, खरंच खूप सुंदर वाटतंय हे बघा, फुल कडक. मजा येते अशा गोष्टी बघण्यात, जरा जास्त मजा येते. ओके, तर इकडून खाली उतरलं तर हे हुबळी 7 किलोमीटर नंतर, आणि आपलं सरळ 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 अजून आहे आपलं हम्पी. वाया हॉस्पिटल जातं, तर आता आपलं हॉस्पिटलमध्ये लागणार, आणि मग कोपाल नाही, आधी हॉस्पिटल लागणार, आणि मग आपलं हम्पी.
चला पेट्रोल पंप आलाय, आपण पेट्रोल भरून घेऊया. उगाच पुढे धावपळ करण्यापेक्षा पेट्रोल भरण्यामध्ये काय बुराई आहे. करेक्ट. XP युजली मी भरतो, पण मला वाटत नाही इकडे कुठेच XP बेस्पी असावं. चला भरून घेऊया पेट्रोल. वंडरफुल डे फॉर वंडरफुल राईड. आलेला आहे टोल नाका समोर. खूप वेळानंतर टोल नाका बघतोय. बेबी आपला हायवेने प्रवास नाही होत आहे म्हणून टोल नाके मला दिसत नाही आहेत, पण आलेला आहे. आणि या टोल नाक्याचं नाव काय असावं बरं, चला शोधूया. ही पण एक कधी कधी तारेवरची कसरत असते. ओके, नलावडी टोल प्लाझा. नलावडी टोल प्लाझा. नलावडी, नलवडी टोल प्लाझा, नॉट अ नलावडी. नलवडी टोल प्लाझा. तुझ्या माईला लोन तिकड त्या साईड चालले नाही. आय्या गडबड गडबड गडबड. तुम्हाला वाटतं मी काय बोलू? हा नजारा ऑलवेज सुंदर दिसतो. तुम्ही काही करा आणि काहीही करा, म्हणजे कुठेही जावा म्हणजे जेव्हा आपल्याला रस्त्यावरती या पवनचक्क्या दिसतात ना, पूर्ण लुक चेंज होऊन जातो. आणि एवढं बघायला सॉलिड वाटतं ना ते. बघा ना काय दिसतंय ना, आणि किती मोठी आहेत. लाईक अजून मजा येते अशा गोष्टी बघायला. फॉर एक्झाम्पल हे पवनचक्क्या झाल्या, त्यानंतर समोर डोंगर असेल आणि डोंगरावरती तुम्हाला सगळा फॉग दिसत असेल, ते एक बघण्यासारखं झालं. त्याच्यानंतर समजा तर बाजूला एक ट्रॅक जात आहे ट्रेनचा, तो देखील बघण्यासारखा झाला. आणि उत्तम म्हणजे लाईक त्याच्यावरून ट्रेन पास होत असेल करंट म्हणजे त्याच टायमाला, तर सोने पे सुहागा. जरा थांबलो इकडे फोटो काढण्यासाठीच. एक सेकंड. अजून 100 किलोमीटर बाकी आहे हम्पी आपलं. फक्त फोटो काढण्यासाठी थांबलेलो होतो, कारण इकडे नजारे एवढे छान दिसतात आहेत ना. हे बघा इकडे, त्याच्यानंतर इकडे देखील आहे. तर बोललो जरा थांबूया, फोटो काढूया 1-2. जरा बघत बसलेलो होतो. काय माहिती, असं मला वाटलं थांबूया आणि जरा बघूया जरा 1-2 मिनटं, म्हणजे फोटो पण काढले जातील आणि हे पण. ओके, तर इकडून आपलं हॉस्पेट आहे. अजून बघायला गेलं तर हॉस्पेट, हां ओके, तर इकडून हॉस्पेट आहे अराउंड 80 किलोमीटर. आणि आपलं 100 किलोमीटरवरती हम्पी अजून बाकी आहे. तर सध्या प्लॅन आहे की कोप्पलपर्यंत जायचं. कोप्पल इकडून 50 किलोमीटर आहे, म्हणजे एक 50 किलोमीटरचा आपला डिस्टन्स कवर होईल. जरा थांबूया, परत ब्रेक घेऊया, वॉटर ब्रेक घेऊया आणि मग परत जर्नी चालू करूया. तर आता बघूया आता कितीपर्यंत पोचतोय. आहे टार्गेट तर 2 वाजेपर्यंतच पोचायचं, पण आपल्याला काही घाई नाही आहे. 3 वाजे तरी काहीही टेन्शन नाही आहे मला. तर चला आता परत पुढे निघूया. कोप्पलच्या पुढेच आपण भेटूया किंवा हॉस्पिटलच्या जवळ भेटूया. कुठे मला चांगल्या गोष्टी दिसल्या तिकडे भेटूया असं. पण मी एक गोष्ट नोटीस केली इकडं, असं बघायला गेलं तर बऱ्याच पेट्रोल पंपच्या इकडं, म्हणजे काय बोलतो आपण, इकडचे टॉयलेट्स महाराष्ट्राच्या पेट्रोल पंपच्या टॉयलेटपेक्षा तरी खूप चांगल्या स्थितीमध्ये आहेत. म्हणजे स्वच्छ आहेत जरा, म्हणजे बेटरच आहेत, फार बेटर आहेत. तर मला असं वाटून आलं की बाबा इकडे जरा टॉयलेट चांगले आहेत, म्हणजे पेट्रोल पंप्सवरती. नाहीतर मग आपल्याकडे तर सगळ्यांनाच खबर आहे कसे असतात टॉयलेट्स. हॉटेल्स बघावे लागतात मग चांगले कुठलं तरी फ्रेश होण्यासाठी असं. पण इकडे तसं काय नाही आहे. इकडे पेट्रोल पंपवरतीच सुविधा आहेत, त्याच्यामुळे ना गोष्टी जरा इझी होतात अजून. गाईस तुम्हाला दिसतंय का, मला समजून नाही येतात. इकडे दगड बघा ना, म्हणजे काय दगडांचे डोंगर छोटे छोटे दिसतात. हे बघा, ते पण बघा वरती. असं वाटतं की डायरेक्ट जमिनीतून बाहेरच आलेत, खेचले गेलेत. म्हणजे माती नाही आहे, प्युअर दगड आहेत फक्त. ठीक आहे, जरा जराशा माती किंवा जरा जरा ते गवत आजूबाजूला उगून आलेलं आहे, पण वेगळं दिसतं ना हे. कारण समोर देखील मला तसंच दिसतं, डोंगर आहे आणि दगडच आहे, प्युअर दगड आहे, म्हणजे माती नाही आहे, काहीच नाही आहे. फक्त पठार बोलू शकतो दगडांचं, असं आहे. अजून जरा पुढे जातो म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर दिसेल. ते सुग्रीव आणि बालीचं युद्ध झालेलं ना,
दोघांचं हे हम्पीमध्येच झालेलं आहे. ते जागेचं नाव तुम्हाला सांगतो मी काय आहे, मला आता आठवत नाही, मला बघावं लागेल. पण अशाच ठिकाणी, अशाच डोंगराच्या खाली पायथ्याशी आणि अशाच ठिकाणी झालं आहे. म्हणजे ॲज पर मी ॲनिमेशनमध्ये बघितलं आहे, मूवीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द हाच असा बॅकग्राऊंड दाखवलेला आहे. तर ते असं वाटतं की अरे हा यार इकडे झालं आहे आणि इकडे आपले प्रभू रामजी येऊन गेले, हनुमानजी येऊन गेले. इकडे बघायला गेलं हम्पी एक हिस्टॉरिकल प्लेससाठी खूप जास्त प्रसिद्ध आहेत. खूप सारे इव्हेंट झालेले आहेत. हम्पी आधी त्या काळी बोलायचे की लाईक सोन्याचं शहर असं हम्पीला बोलायचे. म्हणजे विचार करा की त्या टायमाला काय, म्हणजे असं बोललं इकडे मातीतून सोनं मिळायचं. म्हणजे अशी त्या टायमाला त्याची काय बोलतात, विसरलो मी, अशी आख्यायिका होती त्यांची हम्पीची. तर काय ग्रेट ना. आता आपण तिकडेच जात आहेत, त्या सगळ्या गोष्टी बघायला मिळणार, जिकडे हिस्टॉरिकल इव्हेंट झालेले आहेत ते देखील. तर मजा येणार आहे बघायला, खूप जास्त मजा येणार आहे. अजून हम्पी 18 किलोमीटर बाकी आहे. आणि हे बघा ना, शेती भीती आहे सगळी, शेती भीती. आणि इकडे आपली लाली खडी आहे बॉस, लाली. आणि अजून एक गोष्ट दाखवतो तुम्हाला, तुम्हाला दाखवतोच म्हटलं. आता आपण मस्तपैकी काठाशी जाणार आहोत. कुठल्या? इकडल्या. हे बघा, आपली जर्नी अशी चालू होणार आहे. काही किलोमीटर पुढे अजून आपल्याला हाच रस्ता आहे. तर सही आणि जर्नी एकदम सुपर्ब झाली. कुठे काय कुठल्या प्रकारचा हेक्टिकपणा जाणवला नाही मला. आणि हे बघा ना, सेट झाली गाडी एकदम मस्तपैकी, शेट माणसासारखी. तर चला पुढे निघूया जरा. जास्त वेळ नाही राहिलेला आहे. किती वेळ राहिलेला आहे? अजून 16 किलोमीटर, म्हणजे अजून आहे. तर चला हळूहळू आपण जर्नी पण चालू करूया. पोचून जाऊ मे बी अर्धा तासामध्ये. राईट साईडला बघा तुम्ही, राईट साईडला भाई साफ सही आहे. त्या समोर कोण नाही म्हणून मी अपोजिटने चालवतोय. तर बाबा मी नाही चालत सहजासहजी अशा प्रकारच्या गाड्या रस्त्यावरती. पण हे बघायला एवढं सुंदर दिसत आहे की हे मी थांबू नाही शकत. हे बघा, आहा हा हा, साला काय लूक दिसतो यार. एकदम कडक दिसतंय. पण हे बघा ना, म्हणजे लाईक मला ना, मी GTA सॅन्ड्रियास खेळायचो ना, सॅन्ड्रियासमध्ये पण ना अशीच कनाल्स असायच्या, तिकडून गाडी फिरवायचो. आणि आता बघा इन रियालिटीमध्ये मी कनालच्या बाजूने गाडी फिरवतो. म्हणून मला ते GTAची आठवण आली. त्याच्यात पण साला बाईकने ट्रॅव्हलिंग करायचं इकडे तिकडे, वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्यांनी एक्सप्लोअर करायचो त्या सिटीज. आणि आता इन रियालिटीमध्ये सिटीज एक्सप्लोअर करतोय. तर वेगळीच फिलिंग आहे ही. हो फाटक. स्वप्न पूर्ण होतं तर मजा येते जराशी, जे आपण लहानपणापासून नाही बोलू शकत. बट लाईक ॲटलिस्ट जेव्हा डिपेंड होतं तेव्हा आपण ठरवलेलं किंवा अशा गोष्टी होत्या की लाईक मीही करणार असं, मीही फिरणार असं. जसं GTA सॅन्ड्रियाज म्हणा, वाय सिटी बघा, खेळताना मिशन सगळे कंप्लीट झाल्यावरती काहीच नाही राहायचं. त्या फक्त गाडी घ्यायची आणि असं फिरत राहायचं कुठेही, जिकडे वाटेल तिकडे. आणि मग तीच गोष्ट तर रियालिटीमध्ये होते तर मग अजून जरा जास्तच मजा येते. हळूहळू हम्पीच्या जवळ जेवढं येत आहे तेवढं मंदिर दिसायला चालू होत आहेत चांगली. हे बघा, हा कलरिंग बघा. अजून हम्पी यायला
3 किलोमीटर बाकी आहे आणि आपला स्टे अजून जरा पुढे आहे, 4.5 किलोमीटर पुढे. तर हळूहळू जाऊया आणि पोचूया, चेक इन करूया. तुम्हाला चेक इन केल्यावरतीच भेटतो. तिथपर्यंत तुम्ही रस्ता बघा हॉटेलपर्यंतचा. अजून 1 किलोमीटर राहिलेला आहे. मी बोलतो तुम्हाला रूट दाखवतो, पण नाही, तुम्हाला असंच दाखवतो. तुम्ही याच माझ्यासोबत हॉटेलपर्यंत, ठीक आहे? हां, व्हेरी गुड. हो, गुलमोहर मोहरून आला आहे. ओके, तर आपला स्टे होत आहे न्यू हम्पीमध्ये. ओके, येस. तर चला न्यू हम्पीमध्ये जाऊया. ओके, आता 200 मीटरच राहिलेलं आहे. चला, येस, हेच आहे, समोर दिसतं आहे ते आहे. आता फक्त एवढंच आहे की पार्किंगचं काहीतरी बघावं लागेल. पार्किंगचा शॉट बघावा लागेल. आधी बघूया, चला आधी उतरून तरी घेऊ.